ॲग्रिकल्चरल कंपनी आहे सॉईल चार्जिंग टेक्नॉलॉजी या नावाने. आपल्याला इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या इंडस्ट्रीज दिसतात. पण ॲग्रिकल्चर इंडस्ट्री भारतातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे हे काही जणांना माहीत असेल आणि काही जणांना माहीत नसेलच होता. आज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे मुखेकर सर शिकवतात. मला खूप पूर्वापार उत्सुकता ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीबद्दल आहेच, परंतु राम सरांनी ही ताकद अशीच नाही मिळवली. पूर्वापार पिढीजात काही आलेलं नाही आहे. त्यांनी BA स्पेशल इंग्लिशमध्ये केलं आणि शिक्षक म्हणून काम करायला. परंतु ज्या माणसाकडे व्हिजन असते तो कुठल्याही क्षेत्रात जरी गेला तरी आपला ठसा उमटवतोच. तसंच ज्या ज्या शाळेमध्ये राम सर जायचे त्या त्या शाळा सुधारायच्या, विद्यार्थी बदलायचे, शिक्षक सुधारायचे. त्यामुळे त्यांना शिक्षकांचे प्रशिक्षक म्हणून नंतर काम करावं लागलं. परंतु कुठेतरी स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना स्वस्त बसवत नव्हतं. शाळा सुटली की शेतात जाऊन काही ना काही प्रयोग करायचे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना अडाणी ठेवण्यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा स्वार्थ आहे. तुमच्या जमिनी उद्या नापीक झाल्या तर त्यांना त्याचं काही वाटणार नाही आहे. आज आमचे प्रॉडक्ट काय विकले जायला पाहिजेत. त्यामुळे त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले आणि शेतकऱ्यांना हे सांगण्यात आलं की जसं तुमचं पोटाचं आरोग्य नीट राहिलं तर तुमचं सगळं आरोग्य नीट राहतं, तसं तुमची जमिनीचं आरोग्य जर सुधारलं तुम्ही तर तुमची शेती चांगली होईल किंवा तरच तुमची शेती चांगली होईल, त्याशिवाय होणार नाही. स्वतःच्या शेतात प्रयोग करून त्यांनी अनेक गोष्टी डेव्हलप केल्या आणि त्यांचं जे जमिनीविषयीचं म्हणणं आहे तेच त्यांनी त्यांच्या कंपनीच्या नावामध्ये आणलं आहे, सॉईल चार्जिंग टेक्नॉलॉजी. त्यांचा दावाच आहे की जर आमचे प्रॉडक्ट तुम्ही वापरले, आम्ही सांगितलं त्या पद्धतीने शेती केली तर तुमची जमीन उपजाऊ होईल, पुढे जाऊन ती नापीक होणार नाही याची खात्री ते देतात. अनेक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. स्पीकर आहेत, त्याचे स्वतःचे चॅनल्स आहेत, 2.5 लाख फॉलोअर्स आहेत त्यांचे. आणि ह्या उपर कुठलाही शेतकरी जर त्यांना त्यांच्या अडचणी सांगायला आला तर अजिबात संकोच न करता, पैशाची अपेक्षा न करता त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन पण करतात. काही गोष्टी अशा पण आहेत की जेव्हा नाशिकला डाळिंबांवर सगळ्याच बागांवर रोग आला होता तेव्हा त्याचं काहीतरी उपाय शोधायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच्या बागेत डाळिंब लावली. ज्यावेळेस शेतकरी डाळिंबाच्या बागा कापून टाकत होते त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या शेतात डाळिंब लावली, त्याच्यावर प्रयोग केले आणि आज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस नफा प्राप्त होतो आहे. त्याच्याबरोबर म्हणजे एक माणूस किती क्षेत्रांमध्ये काम करू शकतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कारखान्यात काम करतो आणि आपल्याला त्याच्या पलीकडचं जज माहीत नसतं. सगळ्यांच्या ओळखीत नाही, मग काही जणांच्या तेव्हा तर ते अध्यात्मातसुद्धा त्यांची जी सद्गुरू जग्गी वासुदेव आहे त्याची प्रवचनं जी आहेत ते सरळ हिंदी आणि सरळ मराठीमध्ये यूट्यूब चॅनलवर सांगत असतात. 30-40 मिनिटांची प्रवचनं मी पण ऐकत असतो आणि त्याच्यात पण खूप काही उद्योजक म्हणून येण्यासारख्या गोष्टी आहेत. आजच त्यांनी मनाची ताकद काय असू शकते याच्यावर एक प्रवचन दिलं आहे. सर आजच पहाटे ऐकल्या 5:40 मिनिटांनी त्यांनी अपलोड केलेलं आहे. म्हणजे हा माणूस मोदीसारखा झोप घेतो का नाही अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. पण असा अनेक क्षेत्रांमध्ये ते काम करत आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांमध्ये अतिशय रिस्पेक्टेबल माणूस म्हणून त्यांना मानलं जातं. कुठे कुठे केले, कुठे बैलगाड्यांमधून, कुठे टांग्यांमधून सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. हा मान त्यांना मिळाला असं नाही आहे, त्यांच्या कामाला मिळालेला मान आहे. तर म्हटलं आपण आज मलासुद्धा म्हणजे या सगळ्या त्यांच्या कामामुळे आय गॉट हाय रिस्पेक्ट फॉर इट. म्हणून मी आज म्हटलं की आज आपल्या सगळ्यांमध्ये त्यांना आपण उपस्थित ठेवावं आणि म्हणून राम सर आंब्यात आलेले आहेत. आमच्या विनंतीचा मान देऊ मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. खरं तर सरांनी फारच कौतुक केलं ना, जास्त कमी आहे, जास्त पीड आहे. मित्रांनो, आज आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे आणि 78वा वर्धापन दिन साजरा करतो. आज योगायोगाने सर आमचे SCT वैदिक जे आहे, सॉईल चार्जिंग टेक्नॉलॉजी वैदिक, SCT आम्ही 2015 साली सुरू केलं आणि SCT म्हणजे सॉईल चार्जिंग टेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक फर्टिलायझर पुरवणारी, ऑर्गॅनिक मार्गदर्शन करणारी कंपनी.
आणि खरं तर आम्ही कंपनी म्हणत नाही, अभियानच म्हणतो. आणि नंतर 2021मध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही वैदिकचं लॉन्चिंग केलं. वैदिक म्हणजे काय की वेद काळामध्ये ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये ज्या पद्धतीने शेती करायचे, ज्या पद्धतीने त्यांना खत खाऊ घालायचे, त्याला पाणी द्यायचे, औषध द्यायचे, ती पद्धती आम्ही संशोधन केलं, त्याच्यावरती अनेक प्रयोग केले आणि त्याचे फॉर्म्युले बनवून ते आज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. आपल्याला असं शिकवलं जातं की आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते जगाकडे, कुठे अमेरिकेत आहे, ऑस्ट्रेलियाकडे, इंग्लंडकडे, फ्रान्सकडे असं आम्हाला शिकवलं गेलं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 5000 वर्षांपूर्वी जे वेद दिले गेले त्याच्यामध्ये एवढं मोठं तंत्रज्ञान आहे का त्याच्यामधूनच खगोलशास्त्र, त्याच्यामध्ये विज्ञानशास्त्र, त्याच्यामध्ये सर्व आयुर्वेदशास्त्र, हे सगळं विज्ञानशास्त्र सगळं तिथं म्हणून आलेलं आहे. अगदी विमानाची डायग्रामची चोरीसुद्धा भारतामधूनच केलेली आहे. हे पण आता उदयास आलं. अनेक गोष्टी असतात त्याच्याविषयी आपण वेळ वाया न घालवता मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. आपल्याकडे एक धारणा आहे काय की आपण जे काही आहार घेतो, आज बघा आपल्या मुलांपर्यंत केमिकल पोहोचलेलं आहे. केमिकल म्हणजे मी रसायनांच्या रेसिड्यूबद्दल नाही बोलत आहे. केमिकल म्हणजे आम्ही डायरेक्टली केमिकल खाऊ घालतो त्यांना. म्हणजे काय की मिनरल्स आम्हाला भाज्यांतून मिळायला पाहिजे. जसं आम्ही मेथीची भाजी खाल्ली तर लोह मिळायला पाहिजे, पण आम्ही त्यांना डायरेक्ट लोहच खाऊ घालतो आहे. लोखंडाची चुरा खाऊ घालतो आहे आज, बरोबर आहे. जसं स्त्रियांना फुलविक ॲसिडच्या नावाखाली लोखंडाच्या चुऱ्याच्या गोळ्यात दिल्या जातात. तुम्ही ते लोहचुंबकाला चिटून बघायला का चिकटतात त्या. म्हणजे हे वास्तव आम्हाला आजपर्यंत माहितीच नाही आहे. मग अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मला तुम्हाला काय सांगायचं आहे की मिनरलच्या नावाखाली आज सगळ्यात जास्त औषधं जे आहे ते डिफिशियन्सीवरती डॉक्टर लोक देतात. मॅग्नेशियम डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी वगैरे वगैरे वगैरे, व्हिटॅमिन डिफिशियन्सी. हे डायरेक्ट खाण्यामध्ये नुकसान काय माहिती आहे? डायरेक्ट खाण्यामध्ये नुकसान असं आहे की हे जे आर्टिफिशियल न्यूट्रिशन्स आहेत तो तुमच्या शरीरामधले जे जिवंत न्यूट्रिशन्स आहे त्याच्याबरोबरीने काम करतं. हे जर शरीरात नसतील हे आर्टिफिशियल जे न्यूट्रियन्स आहेत हे काहीच करू शकत नाही. हे डेड आहे. जसं एक रोबोट सांभाळायला एक माणूस पाहिजे. रोबोट स्वतः काम नाही करू शकत, बरोबर आहे, नाही तर तो बेपान होऊ शकतो. तसं हे जे केमिकल न्यूट्रियन्स आहे, आर्टिफिशियल न्यूट्रियन्स आहे, मग ते कुठलं का असेना, शेतातलं असो, जनावराचं असो किंवा माणसाचं असो, हे न्यूट्रियन्स तुमच्या शरीरामध्ये तेव्हाच काम करतं जेव्हा तुमच्या शरीरामध्ये त्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणजे समजा कॅल्शियम तुमच्या शरीरात जर असेल पॉवरफुल तर ते बाहेरच्या कॅल्शियमला डिपॉझिट करू शकतं. पण अवलेख महत्त्वाचं, जसं आपण प्लास्टर लावल्यावरती हे प्लास्टर वेगळं निघून जातं, तसं हे केमिकलचे न्यूट्रियन्स जे बॉन्ड्स तयार करतात हे वीक बॉन्ड तयार करतात. आणि म्हणून आपण म्हणतो की कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ले की हाडं डिसोळत. मग देतात का बरं? कारण डिफिशियन्सी पुरी होई म्हणून देतात. मला सांगायचं हे यातून की आम्हाला असं बिंबवलं गेलं की आधुनिक जे सायन्स आहे ते आमच्या जीवनासाठी, आमच्या समृद्धीसाठी आहे. नाही नाही नाही, ते फक्त मार्केटिंगसाठी आहे. आधुनिक सायन्स फक्त मार्केटिंगसाठी आहे आणि ते तुम्हाला फक्त आणि फक्त विनाशकात. आज सगळीकडे फक्त पैशाचा खेळ चालू आहे. प्रत्येकजण पैशासाठी जगतोय, पण जगण्यासाठी पैसा हेच आम्ही सगळे विसरू केलो, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ज्यावेळेस मी हे सगळं बघितलं शेतामध्ये, माझ्या घरच्या शेतामध्ये, मी विचार करायचो की अरे यार, मधमाशी जर मेन तुमचं परागीभवनाचं काम करते, पॉलिनेशनचं काम करते, तर मग हे पॉलिनेशनसाठी हे जे हार्मोन्स का डेव्हलप केले गेले, उत्तेजक द्रव्य का डेव्हलप केले गेले, बरोबर आहे ना. मग त्यांच्याकडूनच काम करून या मधमाशींची काय गरज आहे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा खोलात जाऊन जेव्हा अभ्यास केला तेव्हा प्रचंड धक्का बसला. धक्का काय बसला मित्रांनो, की आज आम्ही मातीला जी खतं देतो त्या खतांमुळे आमची शेती पिकते असं चित्र तयार केलं. आम्ही मुलांना जे काही मिनरलच्या गोळ्या देतो त्याच्यामुळे त्यांची डिफिशियन्सी दूर होते किंवा आमची डिफिशियन्सी दूर होते असं आम्हाला शिकवलं गेलं, पण ते वास्तव नाही आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. कमजोरीमुळे रोग येतो, रोगामुळे कमजोरी येते असं नाही आहे. कमजोरीमुळे रोग येतो. मग पहिलं काम कमजोरीवर व्हायला पाहिजे, रोगावर व्हायला पाहिजे. पण आज काम कुठे चालू आहे? शेतीमध्ये जा, रोगावर काम चालू आहे. माणसावर जा, रोगावर काम चालू आहे. जनावरांमध्ये जा, रोगावर काम चालू आहे. बेसवर कोणी कामच करत नाही. तुम्ही झाडाची मुळं सडू दिली आणि नुसते झाडाच्या पानांना फवारण्या मारत बसले तर हे तात्पुरतं तुम्हाला समाधान मिळणार आहे, पण झाडाचं आयुष्य नाही वाढणार आहे आणि त्याच्यापासून मिळणारं जे काय अन्न आहे त्याच्यापासून आयुष्य नाही वाढणार आहे. एक लक्षात ठेवा, किडक्या झाडाचं जर फळ खाल्लं ना तर तुमचं शरीर पण किडकं होणार, हे लक्षात ठेवा. आपण जे आहार खातो तो आहार जर धष्टपुष्ट झाडाचा असेल तर तुमचं शरीरसुद्धा त्यापासून धष्टपुष्ट बनतं, कारण आपण आपल्या शरीरामध्ये अन्न नाही DNA डिपॉझिट करत असतो. लक्षात ठेवा, त्या वनस्पतीमधला DNA आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होतो. मग त्या वनस्पतीचा DNA जर वीक असेल तर आपला DNA काय होणार?
साहजिकच वीक होणार आणि मग डिफिशियन्सी येणार आणि मग आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर काय होणार डाऊन. कारण नवीन जो DNA RNA बनणार आहे त्याचे बॉन्ड्स वीक बनणार लक्षात ठेवा. जसं या बिल्डिंगची वीट जर कमकोर असेल तर त्या ठिकाणी भगदाड पडणार. तसं हा सगळा जो खेळ आहे हा ऊर्जेचा ट्रान्सफर आहे. समजा उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की छोटी जे जीव असतात त्यांना कीटक खातात. कीटकांना समजा एखादा मोठा कीटक खातो, त्यांना बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातो आणि गरुड मेल्यावर तो परत मातीमध्ये जातो. ही फूड चेन आहे. ह्याच्यामध्ये माणूस पण कुठेतरी आहे. म्हणजे आपण फक्त एनर्जी ट्रान्सफर करतो, मिनरल ट्रान्सफर करतो. आम्ही अन्न खातो म्हणजे काय करतो, एनर्जी घेतो, एखादा मिनरल्स घेतो, त्याच्यामधली एनर्जी घेतो, मिनरल्स परत पुढे जातो. लक्षात घ्या, मिनरल्स तसाच राहतो, फक्त एनर्जी ट्रान्सफर होत जातो. म्हणजे मिनरल्स हे बॅटरीसारखं काम करतात. बरोबर आहे. आणि मग जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा वेदामध्ये आम्हाला असं शिकवलं गेलं की या जगामध्ये रोगच नाही आहे. हॅलो, रोगच नाही आहे, कीड पण नाही आहे, रोग पण नाही आहे, तण पण नाही आहे. मग आम्ही जे बघतोय ते काय, आम्ही आता जे बघतोय लोकांना आजार होत आहे, पिकाला आजार होत आहे, जनावरांना आजार होत आहे, ते काय, ते काय आहे हे समजण्यापूर्वी तुम्हाला एकच कॉन्सेप्ट सांगतो. मला सांगा, रात्रीच्या वेळी काय होतं इथे, रात्री जर समजा सूर्य मावळला तर काय होतो, अंधार होतो. बरोबर आहे ना. अंधाराला स्वतःचं अस्तित्व आहे नाही. मग अंधार काय, प्रकाशाचा अभाव. एकदम परफेक्ट. तसा रोग हा पोषणाचा अभाव आहे लक्षात. मग तुम्ही जर पोषण दिलं तर रोग याचं नाही संबंध नाही आहे. समजा आपण काय म्हणतो की गाडी पंक्चर खिळा घुसला, मग आधी खिळा काढला पाहिजे का आधी पंक्चर काढली पाहिजे, खिळा तसंच ठेवला, पंक्चर काढली तर पुन्हा होईल. मग आज शेतकऱ्यांचं, तुमचं, माझं किंवा जनावरांचं काय चाललंय, या डॉक्टर ही गोळी, हे इंजेक्शन, हे ऑपरेशन, नाही मग दुसरं, हे चांगला, याच्यापेक्षा चांगला, ह्या चक्रामध्ये आम्हाला अडकवलं गेलं. मूळ मुद्दा आहे कमजोरी. तिच्या का आम्हाला लक्ष, कमजोरी म्हणजे खिळा, तो पहिला काढला पाहिजे. मग हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, मग मी विचार केला ही कमजोरी दूर कशी करणार. मग आम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं काम केलं. म्हणजे काय, जमिनीमध्ये सर्वात मोठी ताकद जी असते बघा, आपण ज्या मातीतलं अन्न खातो आपण तसं बनतो. तुम्ही हिमाचल प्रदेशातल्या लोकांची चेहरे बघा, असे चमकतात आरशासारखे, त्यांचं कपाळ असं एकदम असं चमचम चमचम करतं. का बरं माहिती तुम्हाला, सुरुवातीला मिनरल वॉटर आलं, ते कुठून आलं, हिमालया. का बरं, तिकडंच मिनरल वॉटर का बरं, आपल्याकडे का नाही आहे, कारण ते सगळं जे पाणी येतं ते त्या सगळ्या खडकांमधून येतं. आणि ते पाणी येताना मिनरल्स, कारण ही माती म्हणजे 45% मिनरल्स आहे, पण खडक हे ओरिजिनल मिनरल्स आहे. त्यातून जे पाणी येतं ते त्याच्यामध्ये मिनरल्स वाहत येतात आणि ते नॅचरल मिनरल्स जे आहे त्याला मिनरल वॉटर असं म्हटलं. बऱ्याच जणांना अजून डिस्टिल वॉटर आणि मिनरल वॉटर आणि RO वॉटरमधला फरकच माहिती. मग ते मिनरल वॉटर पिऊन हे ऋषीमुनी 250 ml पाणी प्यायचे आणि दिवसभर आरामशीर राहायचे पाण्यावर. आज दादा गुरु जे आहे गुजरातचे, ते फक्त पाण्यावर जिवंत आहे. आपल्याला एनर्जी महत्त्वाची आहे, काय खातो हे महत्त्वाचं नाही आहे. मग त्यातून असं लक्षात येतं की आपण हे जे काही सूत्र आहे जीवनाचं, ह्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे होतं की त्या ऋषीमुनींनी कसे दिवस काढले, कारण त्यांच्याकडे ती ताकद होती. मग हे जे मिनरल्स आहे ते तिकडे आहे अवेलेबल म्हणून ते मिनरल वॉटर होतं. बरोबर आहे. मग तिकडच्या एरियामध्ये ज्या जडीबुटी आहे त्या जडीबुटीमध्ये आजही प्रचंड ताकद आहे. मग त्या जडीबुटी वापरून शेती करायचं हे तंत्रज्ञान त्यावेळेच्या ऋषीमुनींना माहीत होतं. जसं एक उदाहरण तुम्हाला छोटं सांगतो. स्टिविया वनस्पती जे पानं आहे त्याला नॅचरल स्वीटनर असं म्हणतात. बरोबर आहे. तुम्ही स्टिविया वनस्पतीची पानं घ्या एक साधारणतः काही, आणि त्याच्याबरोबर तुम्ही साखरेची तुलना करा, गोडीची. नॅचरली जर आपण तुलना केली तर साधारणतः एक किलो जर पानं घेतली आपण तर त्याची गोडीची बरोबरी करायला आपल्याला किती ग्रॅम साखर लागू शकते, तुमचा अंदाज एक जनरल, ते कॉमन 100 ग्रॅम. म्हणजे 1 किलो स्टिवियाचा पाला, त्याची जर गोडी जर विचार करायची सायंटिफिकली तर किती ग्रॅम साखर लागू शकते, 100 ग्रॅम म्हणतात, 10 ग्रॅम. मित्रांनो, आम्ही सायन्समध्ये किती पुढे गेलो आहे. आम्हाला अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी काय शोध लावले सगळे माहिती, पण आमच्या ऋषीमुनी त्यांच्यापूर्वी काय शोध लावले हे नाही माहिती आम्हाला. आम्ही मागचं विसरून गेलो. बरोबर आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, ट्रम्पनी काय दिलं आता एवढं ते आम्हाला माहिती आहे, परंतु आमच्या ऋषीमुनींनी काय केलं ते माहिती नाही का. मग त्याच्यामुळे ट्रम्प आमच्यावरती दबाव आणतो ना आज. ट्रम्प एका अर्थाने आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणतोय आज. आम्ही म्हणतो आम्ही स्वतंत्र आहे. कुठे स्वतंत्र आपण, हां, तो तिथे बसतो आणि तिथून निर्णय ठरवतो की भारताला आपण काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. बरोबर आहे. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो मी,
स्टिविया जी आहे 1 किलो स्टिवियाची बरोबरी करायला 30 किलो साखर लागते. बरोबर आहे. असे खूप सारे रहस्य आहेत जे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मला यातून एवढंच सांगायचं तुम्हाला की कमजोरीमुळे रोग येतो आणि मग ही जी ताकद आहे आपल्या वेदामध्ये आयुर्वेदामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे. ही ताकद लपवली गेली आपल्यापासून का? हां, ध्रुव जो होता बाळ त्याला त्याचा वारस असून सुद्धा त्याला खाली लोटलं गेलं. बरोबर आहे की नाही? आणि ही पूर्वीपासून चालू आहे. प्रल्हादामध्ये एवढी प्रचंड ताकद होती तरी त्याचा नारायण काय केला गेला? नाकारला गेला. शेवटी त्या खांबातून नरसिंह बाहेर पडला. लक्षात आलं तुमच्या? या कहाण्यांमधून आपल्याला बोध घ्यायचा आहे. खऱ्या किती खोट्या किती या खोलात जाण्यात काहीच मजा नाही. आणि लक्षामध्ये आपल्याला यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये भयंकर ताकद आहे आणि ही इंग्रजांच्या काळामध्ये लपवली गेली. आणि लक्षामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना की जेवढे शेतकरी आमच्याबरोबर जोडले गेले त्या शेतकऱ्यांचा आनंद असा आहे की त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं. खऱ्या अर्थाने म्हणजे सरला मॅडम म्हणून एक लेडीज आहे. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल तिथं बरेच बिझनेसमॅन आहेत. 1 कोटी कमवायचे म्हणजे सोपं काम आहे का साहेब? हॅलो, बिझनेस करूया आपण 100 कोटीचा बिझनेस करू पण त्याचं 1 कोटी कमवायचे एवढं सोपं आहे का? बरं, कमवून परत टिकवायचे हे पण सोपं आहे का? त्या लेडीजने मागचे 4 वर्षापासून आमच्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. 4 वर्षामध्ये 3 करोड रुपये कमवले 4 एकरला. आणि सेलिब्रिटी आहेत आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेलिब्रिटी. मला सांगायचं काय आहे, आम्ही मार्केटिंग करत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटतं. 1 रुपयाचं सुद्धा मार्केटिंग करत नाही. मी कौतुक सांगण्यासाठी नाही, तुमचा फायदा काय याच्यामध्ये हे शोधा की विचार बदला, दृष्टिकोन बदला, जग बदलेल. आमच्याकडे असे कमीत कमी 100 शेतकरी मी तुम्हाला दाखवेल की जे गेल्या 3 वर्षामध्ये साहेब करोडपती झाले. 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर. बरोबर आहे. कमीत कमी मी तुम्हाला असे 5,000 शेतकरी दाखवेल का ते एका एकरमधून कमीत कमी 5 लाख रुपये कमावस. 5,000 शेतकरी. ऊसमा असेल, तुमचा डाळिंब असेल, तुमचं द्राक्ष असेल. परंतु आमच्या माणसांच्या डोक्यावर बघा आज सगळ्यात अवघड गोष्ट काय हँडल करणे सांगा बरं? काय हँडल करणे सर्वात अवघड आहे? स्वतःचं मन सर्वात अवघड आहे. दुसऱ्याचं सोडा, स्वतःचं मन सांभाळणं सर्वात अवघड आहे. मी सक्सेस झालेले शेतकरी वाया गेलेले पाहिजे. तुम्हाला सांगतो परमेश्वर आपल्याला श्रीमंती देत नाही, सक्सेस देत नाही ना, आभार मानत येते. हो का? वर गेल्यावरती डोळे भितर माणसाची उंचीवर, वर म्हणजे तिकडे नाही, उंचीवर गेल्यावर माणसाची काय फिरता हे वर गेल्यावरच कळतं. जेव्हा उंचीवर जातात तुम्ही, जेव्हा जास्त पैसे मिळतात, जास्त प्रसिद्धी मिळते, ते सांभाळले जात नाही माणसांकडनं. लक्षात ठेवा, मी असे 100 पैकी 90 शेतकरी फेल गेलेले पाहिजे. म्हणजे देव सक्सेस का करत नाही? कारण तुम्ही स्ट्रगल करून सक्सेस झाले पाहिजे, तरच ते सक्सेस टिकतं. सक्सेस मिळणं महत्त्वाचं नाही आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी जे स्ट्रगल आहे त्यातून तुम्ही स्वतःला घडवता ते जास्त महत्त्वाचं. बरोबर नाही? परीक्षेमध्ये मार्कशीटमध्ये सर 85% माणसं छापून येणं फार अवघड नाही आहे. 1,00,000-2 लाख दिले छापून दिल्यामधून. हो, आता कालचा एक मी रील बघितला शाहरुख खानचा. आयफा अवॉर्डमध्ये विद्या बालनला त्यांनी प्रश्न विचारला, तो किती अवॉर्ड भेटले? की म्हणजे 45 भेटले. विद्या बालन पण हुशार आहे ती माहिती ना. तिने त्याला प्रश्न विचारला, तुला किती भेटले? त्यामध्ये 145 भेटले. विद्या बालननी पुढचा प्रश्न काय विचारला माहिती आहे? त्यात ते विकत किती घेतले म्हटलं. डायरेक्ट ओपनली त्या अजून थांबली नाही ती. पुढे जाऊन काय म्हटली? ती म्हटली तू दर वर्षाला एक पिक्चर करतो आणि 45 अवॉर्डमध्ये जाऊन नाचतो म्हणे, ते कसं काय? म्हणजे तो गेला आणि तिचं तोंड दाबलं. लक्षात घ्या काय चाललंय आपल्या आजूबाजूला, हे जर पाहिलं तर भयंकर आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या आनंदात राहा, आपल्या विश्वात राहा, आपल्या मनावर ताबा मिळवा. हेच मी शेतकऱ्यांना शिकवतो की सक्सेस शेतीमध्ये अवघड नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं गरजेचं आहे. कारण आजूबाजूला सगळे केमिकलमध्ये, तुम्हाला सांगू शरीरामध्ये प्रत्येकाच्या आपल्या 15-20% केमिकल आहे. आज शेतकऱ्याच्या शरीरामध्ये 30-35% केमिकल आहे. सायन्स म्हणतं, मी नाही, रिपोर्ट सांगतात. आणि ते केमिकल त्याला केमिकलपासून बाजूला जाऊन देत नाही. हे विचार करा, फार भयंकर गोष्ट आहे ही. आपल्यावर अतिरेकी हल्ला करता नंतरची गोष्ट आहे. केमिकलने ऑलरेडी आपल्यावरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या पिढ्यांना जर वाचवायचं असेल तर वैदिक आहार घ्या. आणि म्हणून आम्ही SCT वैदिक आरोग्यम फूड्स नावाची संस्था सुरू करतोय. त्या माध्यमातून फक्त जो वैदिक आहार आहे, सरांना मी हे आमचे हे दाखवलं, साय दाखवली दुधाची. त्यांना दूध पण चालू आहे सरांना, त्यांना माहिती आहे सगळं ते त्याची ताकद काय. नुसतं दूध खाल्लं तर तुमचे हाडं दुखायचे बंद होतात, चेहऱ्यावर चमक येते. बरोबर आहे.
आता मी तर शेतकऱ्याचा बच्चा आहे, आयुष्य माझं सगळं शेतीमध्ये गेलं. आजही मी पूर्ण देशभर फिरत राहतो सारखा, तरी पण मी याच्यामध्ये टिकून आहे. मी 18 तास काम करतो सर म्हटले तसं बरोबर आहे त्यांचं. मी माझ्या शरीराची कधी काळजीच नाही घेतली, तरी पण एवढं क्षमता टिकून आहे. विचार करा ना, 10-15 वर्ष शेती, 24 वर्ष नोकरी, आणि परत हा बिझनेस झाला आहे तो 15 वर्ष बिझनेस, असं एवढा मोठा सगळा, म्हणजे 3 जन्म जगलो मी एका जन्मामध्ये. मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, की आपण सर्वांनी जर तुम्ही शेती करत असाल किंवा तुमचे नातेवाईक शेती करत असाल तर एक नवीन मार्ग आहे, तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. हां, 1च वर्ष शिकायचं भेटतं, 1 वर्ष शिकायला जाईल तुमचं, पण 1 वर्षानंतर तुमच्या मातीमध्ये एक तुम्हाला दाणासुद्धा केमिकलचा टाकण्याची गरज नाही, कुठला रोग येणार नाही. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की एक आरोग्याचा एक मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आपली परंपरा, भारतीय संस्कृती फार ग्रेट आहे, आणि तिचा एक जरी धागा पकडला ते करोडपती फार छोटी गोष्ट आहे. तो आपण किती मोठं होऊ शकतो, फक्त पहिलं आपल्याला ज्ञानाने समृद्ध होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो, याचा आपण खरंच खूप त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. आणि या तिरंगी झेंड्याला आपण खरोखर अभिवादन केलं पाहिजे की अशा भारत देशामध्ये आम्ही जन्माला आलो, आणि आम्हाला आमच्या सर्व जे काही आमचे पूर्वज असतील त्यांनी, किंवा आमचे क्रांतिकारक असतील, नेते असतील, त्यांनी एवढं योगदान देऊन त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि आत्ता हा सुंदर दिवस आम्हाला बघायला मिळाला. धन्यवाद सर. म्हणजे मला कल्पना नाही असं काही करतील म्हणून. तुमच्यासारख्या एवढ्या दिग्गज व्यक्तींबरोबर त्यांनी त्यांच्यासोबत इथं बोलवलं, ज्यांनी या ठिकाणी मान दिला, त्यासाठी खूप तुम्हाला सांगायला हरकत नाही, शुद्ध खा निरोगी राहा ही आमची टॅगलाईन आहे अंमली केलेली. त्याला आम्ही जागत असतो. ज्या वेळेला एक तुम्हाला ते सांगायचं बघायशी राहिलं की यांची गोशाळा पण आहे, अनेक शेतकऱ्यांना गोशाळा उभ्या करायला ते मदत पण करतात. का आम्ही गेली काही वर्ष जेव्हा आम्हाला हे समजलं तेव्हा आमच्या प्रॉडक्टमध्ये दूध पावडर वापरायची बंद करून आम्ही सरांचं ब्रेस्ट मिल्क वापरत आहोत. आज आम्ही शुद्ध खा याच्याकडे चाललोच आहोत, आणि आमचे प्रॉडक्ट खाल्ल्यावर माणसांनी निरोगी राहावं ही पण आमची इच्छा असते. आणि म्हणून कुठेही काही सापडलं की आम्ही ते घेत असतो. त्याबद्दलही सर्वांचे आभार.